नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे मालन. मालन आज सकाळी जरा लवकरच उठली. गाई गुरांनी भरलेल्या गोठ्यात तिने समाधानाने नजर फिरवली. 2 गायी गाभण होत्या. लवकरच त्यांचे दिस भरणार होते. तिने शेण घाण काढले, खराटा मारला, घरचे अंगण स्वच्छ केले आणि ती आंघोळीला गेली. तसा विलासने वैरण काढी केली, गुराढोरांना पाणी दावले, धारेची भांडी काढली. तशी मालन लागलीच ती घेऊन गोठ्यात गेली. तिने गाईच्या कासेला पाणी लावले आणि भरारा तिचे हात हालू लागले. खालवर ओढ ओढून आपल्या पितळेच्या कासांडीत दुधाच्या पिचकारीची धार पडू लागली. तशी कासांडी भरून ओसंडू लागली आणि लागोलाग कासांडीतून किटलीत दूध भरू लागली. गोठ्यात 4 गायी, त्यातल्या 2 गाभण, 2 धारेच्या आणि 2 गुरे असा सारा थाट. मालन ही अगदी कामाची. दिवस उजडल्यापासून अगदी मावळेपर्यंत ती गड्यासारखी काम करायची. घरचे असू दे, रानातले असू दे, कुठलेही काम ती झपाटून करायची. इकडे तोंडाचा पट्टा चालू आणि तिकडे हात चालू, असं तिचं काम. तिने दुधाच्या भरलेल्या किटल्या विलासला देत म्हणाली, "घ्या हे दूध आणि डेअरीत घालून या. आणि फॅट किती लागते ते तुम्ही पण बघा. उगा उंटावरून शेळ्या राखायच्या कशाला?" तसे विलासने म्हणत झटक्यानेच किटल्या घेतल्या आणि त्याची स्वारी डेअरीकडे निघाली. इकडे मालन स्वयंपाकाच्या तयारीला लागली. तिने मातीने सारवलेल्या चुलीला पहिल्यांदा हळदी कुंकू लावले आणि नमस्कार करून चूल पेटवली. चुलीवर तांदूळ शिजाय घातले. सोपा झाडून घेतला. उंबरा धुवून तिने उंबऱ्यालाही हळदी कुंकू लावले. अंगणात रांगोळी काढली. तुळशीला पाणी घालून ती आत आली. तोवर विलास दूध घालून आलेलाच होता. त्यानेही आंघोळ उरकली. तसे तिने चुलीवर चहाचे अधान ठेवले. 2 वाटीत चहा ओतला आणि 1 वाटी विलासला दिली. आपणही प्यायली. आता तिने आपला मोर्चा पोरांकडे वळवला. दिगूच्या अंगावरचे पांघरून काढत ती म्हणाली, "अरे ये रे पोरा, उठ की, दिवस कवाचा वर आला बघ." तिने चिऊलाही गदागदा हलवले व आपल्या हाताचा आधार देऊन उठवून बसवले. दिगू आणि चिऊ ही त्यांची 2 अपत्ये. दिगू 5वीत तर चिऊ 3रीत होती. त्यांचे आवरून त्यांना शाळेतही पाठवायचे होते. विलासने त्यांना आंघोळीसाठी पाणी दिले. तशी मालनने चिऊला आंघोळ घातली. दिगूने तर त्याचं सर्व उरकलं. मालनने दोघांनाही चहा दूध दिले. तशी ती स्वयंपाकाला लागली. तिने वरणासाठी चुलीवर डाळ शिजवली. भात तर केव्हाचा झाला होता. डाळीला कड येताच तिने ती वैलावर ठेवली व काटवटीत भाकरीचे पीठ चाळू लागली. तोवर चिऊचा सूर वेगळाच. "आई, आज मला चपाती पाहिजे डब्यात. मी नाही नेणार बघ भाकरी. सगळ्या जणी चपातीच आणतात. मलाही तूप साखर चपाती पाहिजे डब्यात." तशी मालन म्हणाली, "उद्या करते ग चपाती. आज जरा घाई हाय. माझ्या बाईला करते उद्या चपाती." तसा गणू म्हणाला, "काय होते ग भाकरीने? मी पण खातोच की." गणूचा तसा खाण्यासाठी काहीच हट्ट नसायचा. तो बिचारा काहीही खायचा. त्याने कशीबशी चिऊची समजूत काढली. मालनने भाकरी थापल्या. त्या तव्यातच तिने डाळकांदा फोडणी घातला. तो शिजेपर्यंत तिने ताक ढवळायला घेतले. डिचकभर ताक तिने ढवळून हाता एवढा लोण्याचा गोळा काढला. एका भाकरीवर लिंबा एवढा गोळा ठेवून तिने तो दिगूला खायला दिला. इकडे चिऊला पण तूप भात दिला. विलासने थाळीत ताजे ताक घेतले आणि त्यातच 1 भाकरी कुस्करली. तशी मालनने सर्वांची ताटे उचलली. चिऊ आणि दिगूचे डबे भरले. परत स्वतःसाठी 1 कप चहा टाकला. त्यावर विलास तिला म्हणाला, "अगं खा काहीतरी, कशाला उगा चहा पिती सारखा?" "नाही हो, नाही जात एवढ्या सकाळी, खा तुम्ही." तसा तिने वाटीत चहा घेतला. भांडी कुंडी आवरली, लोट झाड केली. चिऊचे आवरले, धुणं धुतलं आणि स्वतःची भाकरी कोरड्यास डब्यात भरत दिगूला म्हणाली, "चिऊला संग घेऊन जा शाळेत.
आणि भांडू नका बरं का पोरांनो, असे म्हणून तिने कामाचे आवरावर करत विलासला कुलपाची किल्ली न्हाणी घरातल्या खिडकीत ठेवावयास सांगितली. परत आपला कामाचा फडाना खुरप घेऊन ती बाहेर पडणार तोच शेजारच्या सुनीने हाक मारलीच. आव मालू वहिनी, आवरलं का नाही अजून? पडावं की बहिर आता, बायका केल्या नव्हा का पुढं? तशी मालन लगबगीनं बाहेर पडली. मालन आणि 10-12 जणी अशा मिळून साऱ्या जणी शेतातली कामं धरायच्या. मग त्यात भांगलणे, पीक कापणी, खुरपणी, मालकाच्या शेतजमिनीतील कचरा, धोंडे, वावरं, रोपं असं स्वच्छ करून एकसारखी जमीन करून देणं अशी कामं त्या धरत असत. आजच्या कामाचा पल्ला तर जरा लांबचाच होता. त्यात आज ऊन म्हणजे मी होतं. दोघीही झपाझप पावलं टाकत रस्ता कापत होत्या. पुढे गेलेल्या बायकांना गाठायचा यास करत होत्या. मालन चेहऱ्यावरचा घाम पदराने टिपतच सुनीला म्हणाली, तुझं बरं आवरलं ग लवकर? नाही ग, कुठचं आवरतंय आणि काय? धुणं ठेवलंय माग, कामास आलं की धुयाचं. काय करणार ग, म्हातारीला कसार आलाय रातच्यान, नाहीतर ती काय बाय करू लागायची. आता एकट्यानं काय आवरतंय ग? पोरं गुरंढोरं नीट वाट काय एक हाय वय? सुनी म्हणाली. काय करायचं बाई, कुठलं नाही कुठलं करून चालतंय व्हय, समद करायला पाहिजे. अव बाळाक्का, आम्ही बी हाय माग, मालन बायांना म्हणाली. मग या की बिगी बिगी, बाळाक्का म्हणाली. मालन आणि सुनीने शेवटी बायकांना गाठले. काही वेळाने त्यांनी कामाचे ठिकाण गाठले. एक झाड बघून सगळ्या बायांनी आपापलं जेवण जवळच काही बाई तिथे ठेवून दिलं आणि खुरप घेऊन भरारा सारी भांगलत सर पुढे जात राहिल्या. तासाभरात मालकानं चहा आणला. दुपारचे 1-1:30 वाजत आले. तशा साऱ्या जणी झाडाजवळ आल्या. बाजूलाच पाटाचं पाणी जात होतं. तिथं साऱ्या जणींनी हातपाय धुतले. मालन पदराने चेहऱ्यावरचे पाणी टिपीत कळशीतले तांब्याभर पाणी घटाघटा प्यायला सुरुवात केली. तशा बाळाक्का म्हणाल्या, कशाला पितीस एवढं पाणी? अशाने जेवण नाही जाणार बाय. तुकडा खाशील का पाण्यानेच पोट भरणार आहेस? नाही हो अक्का, तानच एवढी लागली की आता पाणीच गोड लागते बघा. भाकर खायलाच नग झालंय. अगं तसं म्हणून कसं चालल पोरी? आपल्याला काय बसायचं हाय वय? काम करायलाच पाहिजे. पेट्रोल बिगर गाडी कशी चालायची? खावायचं. साऱ्यांनी आपापल्या भाकरी सोडल्या. कुणी पांढऱ्या फडक्यात तर कुणी आपली भाकरी डब्यात बांधून आणलेली. सुनीने त्यावर भाकरीवर आंबाड्याची भाजी, मंगलने लाल मिरचीचा ठेचा, बाळाक्कानी भाकरीबरोबर झुणका आणि दही आणलेलं. कुणी चटणी तर कुणी लोणचं, कुणी तव्यावर खालवर केलेलं वांग तर कुणी उसळ, असं समद एकमेकींना देत साऱ्या जीवू लागल्या. तोवर मालकानं एक भला मोठा गेळा भरून ताक आणलं. सर्वांच्या मध्ये ठेवून दिलं. सुनीने तर शेजारच्या सरीतले मेथीची भाजीच भाकरीबरोबर खायला आणली. कुणी ओल्या शेंगाचा वेल उपटून आणलेला तर कुणी मुळा, असं एकमेकींना देत घेत साऱ्या जणी जेवू लागल्या. मैलभर चालत येऊन सकाळपासून भांगलणी केलेने सर्वांच्याच पोटात भुकेचा राक्षस चेकाळला होता. जेवण खाण आटपून सर्वांनी काही घटका विसावा घेतला. तोच मालकाची आरोळी आली. चला उठा उठा, आज समद व्हायला पाहिजे भांगलून, दिस लगेच बुडतो, आटपा लवकर. सगळ्यांचीच खुरपी झपाझप चालू लागली. सरीवर सरींचा फडशा पडू लागला. तू पुढे की मी अशी जणू ईर्ष्याच रंगली. गप्पा मारत चेष्टा मस्करी करत गावात कुठे काय झालंय, कोण मयत झालं, कुणाचं भांडण झालं, कुणाचं काय आणि कुणाचं काय, अशा गप्पा होत होत कडूस पडत आलं. मालकानं चहा आणला.
तशा साऱ्या जणींनी आपापलं गाठोडं बांधलं. खुरप, डबा, फडानं सारं गोळा केलं. मालननं आपल्या जनावरांसाठी वैरण काढलेली त्याचा बिंडा बांधला आणि एकीच्या मदतीने तो डोक्यावर घेतला. आता साऱ्या जणींना घरची ओढ लागली. झपाझप साऱ्या पावले टाकू लागल्या. मालनचा नुसता जीव कासावीस होऊ लागला. बिंड्याच्या ओझ्याने तिची मान बसली. कधी एकदाचे घर गाठतो असे तिला झाले. चालता चालता ती म्हणाली, जनावरांच्या आणि आपल्या जीवनात काय बी फरक नाही बघ सुने. दिवसभर राबायचे आणि घरातलं बी कुठलं नाही करून चालतंय. सारं अंग नुसतं ठणकाय लागलंय बघ. होय बाई, खरंय तुझं, पण करायचं तरी काय म्हणत दोघींनी घर गाठलं. मालनने डोक्यावरचा भारा अंगणात टाकला आणि हुश्श केले. तोवर पोरांनी गलका केला, आई 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 आली, आई आली. दिगू आणि चिऊ तर तिला बिलगली. ती आता थकली होती. तिने तिथेच काही वेळ बस्तान मारली. 5-1 मिनिटांनी ती दारातच काही विटांची रचना केलेल्या चौकोनी न्हाणी घर वजा फरशीवर एक कान मोडलेली बादली होती. तिथे हातानेच पाणी आपल्या चेहऱ्यावर सपासप मारून हातपाय धुतले आणि पदरानेच हात पाय पुशीत ती घरात गेली. तोच दोन्ही मुलं, आई मला भूक लागली, खायला दे काहीतरी म्हणत गलका करू लागली. तिने फडताळणीतले शेंगदाणे काढले आणि पोरांच्या हातावर देत म्हणाली, घ्या पोरांनो खा. स्वयंपाक होईस्तर एव्हाना संध्याकाळचे 7 वाजत आले होते. तिने धारेची भांडी घेतली आणि गोठ्यात म्हशीला पाणावा देऊ लागली. भराभर कासांडी भरली तशी. अव, एवढं दूध घालून या डेअरीला, मी चहा ठेवते मग जावा, असं आपल्या कारभाऱ्याला म्हणाली. तशी तिने चूल पेटवली. 1 कप चहा टाकला. त्यात वाटीभर आखरी दूध टाकले व आपणाला आणि कारभाऱ्याला देत म्हणाली, आज कोरड्यास काय बरं करावं. अंड्याचं कर की, कालवण लय दिस झालं खाऊन बी. हा म्हणत ती चौकोनी लाकडी कपाटाजवळ गेली. तिथे तिने गाडग्यात अंडी ठेवलेली. त्यातील 4-5 शिजाय घातली आणि कालवणासाठी खोबरं शोधू लागली. इथंच तर ठेवलेलं वाळल्या खोबऱ्याचं भकाल कुठे गेलं बरं, असं मोठ्याने स्वतःशीच म्हणत इकडे तिकडे मालन नजर फिरवू लागली. तो चिऊ म्हणाली, अगं आई, दादाने घेतलं होतं बघ खायला मगाशी, म्हणत तिने दिगूकडे बोट दाखवलं. तसं दिगूने लागलीच उरलेलं दुसरं भकाल आईकडे भिरकावलं. दिघ्या, तूच संपवलंस होय र, आता कालवणात काय घालायचं, म्हणत तिने आपला संताप दिगूवर काढला. तसं तिनं तीळ जिरं भाजून घेतलं. खोबऱ्याचे तुकडे केले. एकच बकाल राहिलेलं, त्याच्यात 4 कोथिंबीरच्या काड्या घालून सपासप वाटण तयार केलं. शिजलेली अंडी सोडली. कालवणाला फोडणी टाकून अंडी त्यामध्ये सोडली. त्याला कड येताच तिने ते पातेलं वैलावर ठेवलं आणि काटवटीत भाकरीसाठी पीठ घेतलं. त्यावर कडकडीत पाण्याची उतवणी घालून ते खसाखस मळून घेतलं आणि 5-6 भाकरी थापल्या. सकाळचा भात होताच. पोरांना थाळीतच कालवण घातलं आणि हातातच 1-1 भाकरी दिली आणि करा सुरू म्हणत तिने आपल्याला आणि कारभाऱ्याला वाढून घेतलं. जेवण होताच तिनं भांडं कुंडावरलं, लोटझाड केली. पोरांना अंथरूण करून त्यांना झोपवलं आणि स्वतः चटीवर अंग टाकलं. दिवसभराच्या ओढाताणीनं सारं अंग ठणकत होतं. आता पुन्हा उद्याच्या कसरतीसाठी आजची रात्र आडवी होती. विश्रांतीसाठी आजची रात्र, पुन्हा पदर खोचून संसाराच्या हितासाठी नव्याने उभं राहायचं होतं. हा विचार करतच तिचा डोळा लागला.